नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा आलोय शेंगाच्या रानात. पाठीमाग आपलं कोपाड आहे बघा. आलोय सगळं बिछाना घेऊन. बघा ही आजीनं ठेक पाट्या, पूनमनं बघा ही स्कार्फ, पाटी, बाटल्या, माझ्या कुटीवाली पाण्याच्या बाटल्या बघा इथं ठेवल्या त्या जाफडात. पूनम आली स्कूटीवर, काय करायचं घरी ठेवल्या पळवते त्याला सतरा मी आलोय गाडीवर. आणि राधाताईनं मोबाईल बघा कुठल्या झाडाखाली ठेवलाय बघा. ही त्याला उपसलं नाही त्या खाली मोबाईल ठेवला बघा ही एका झाडा सावलीला ठेवलाय बघा. म्हणजे एका भुईमुगा डाळ्या काय राहत आहे. काय आज पोटायचं आपल्याला आयतं आज कोणी सुद्धा शेंगा उपसल्या नाही त्या बघा. आज जस्ट ती उपसा लागली ती. मी पिन आलो नाही आज. मी फिरायला गेलो सकाळ सकाळचं. तर रोज आयतं आज वाट वाटलं म्हणा आज. मग काय तर काल बघा मी आणि पूनमनं उपसून ठेवली होत्या. आज मी पण इकडं आलो नाही. काल अंकिताला शाळेत सोडून मी असं चालतो राहणार. आज मी काय केलं, जरा 4 ठेंब पावसाचं रात्री पडलं होतं. मग सकाळच्या वातावरणात जरा मस्तपैकी फिरायला गेलो बघा चालत. आणि चालत आलो 2 किलोमीटर चालून 2 किलोमीटर माघारी आलो. त्यामुळे आज शेताकडे आलोच नाही. जाऊ द्या म्हणलं. जरा शेंगा कमी जायचं हा सध्या कमी आहे जास्त. कुठल्या टेकडाला शेत पाईपलाईन गेली ग मोरमाटा या. हितनं पाईपलाईन नेल्यामुळे मोरम उगालाय ना. नसतं याला उपसायचं काम पर हिथं पाईपलाईन नेली हितनं, त्यामुळं शेंगा नाही ह्याच्यावर. माझी पाठी घेतली का हो का लगेचच बसल्या. राधाताई बिन बसली ना आजी बिन बसली. काय लागा माझ्या बायकोला त्रास देताय लागा न. तेवढं सेवा लावायचं म्हणलं हा तर वा बसलीच पाहिजे राधाताईला माझ्या पुरतं तर मी घेतलं राधाताईला उपसूच वाटत नाही. नाही की मग थोडा या कामाची ह्या काय करायचं माझी बी दुखते परत साईज भाग आहे आपल्याला लागू उपसू मग मी पिन. उपासल्याशिवाय गत नाही बघा. हे आता उपसाय चालू केलं बघा. नाही तुम्ही माणसाला निलेश भाऊ नुसता आयता खातो या. आयता खात नाही बरं. माझा हिडीव धरायला कोण नसतं. मी सगळ्यांचं हिडीव धरायला असतो या, पण माझं कोण धरत नाही. म्हणून मी बघा दाखवत नाही तुम्हाला काम कधी. व्हिडिओ करणाऱ्याला खरंच नाही सगळेजण म्हणतात तू नुसतं मोबाईलच घेऊन तू कामच करत नाही. मस्त काम होत करते पण ते दिसत नाही ना लोकांना. व्हिडिओ धरणाऱ्याला कसं आहे कामाचं कोण म्हणत नाही का नाही. पूनम मला कोण म्हणणं आपल्या आपल्या जीवाला आपण नसायचं. मला तर म्हणते ते तू अंडच दावतील काय ही दावतच नाही वातावरण कोण काय करत. कसं आहे वातावरण बघा. तो का ती साईडला घर आहे, तो का ते खाली दिसते का बघा. तुम्हाला झूम करून मी इथनं दाखवतो बघा. बघा ही ती घर आहे आपलं. इकडं शेड इथनं आणि ते कडवाळ हिरवं दिसतंय ते आपलं जा. एवढं अंतर आहे आपल्या त्या रानात आणि ह्या रानात एवढं अंतर आहे. पण आम्हाला असं फिरून यावं लागतं इकडून. मधनं वाट नाही ना. बघा ती घर आपलं सर्वे नंबर दिसलं का. आणि आपलं गाव बघायचं आहे कुठं आहे. बघा ते गाव टावर दिसतंय का तिथं गाव आहे. सगळं दिसतंय का नाही काय होय होय टावर झूम करून दावतो बघा मित्रांनो तुम्हाला तरी बिन. तो का ते टावर आणि तो का ती टाकी तिथं. आणि आपलं घर तो का ते लाल मधनं दिसते का शेड लिंबाच्या मधनं. तर शेड आपलं घर आहे बघा गावातलं. बरोबर बरोबर नाही इकडं ह्या खांबावनं ही शेड मारायचं चालू इथनं खाली लाल शेड मध्ये दिसते तर आपलं गावातलं घर आहे. एवढं अंतर 2-2.5 किलोमीटर. आयफोन असल्यामुळे एवढं झूम होतंय बघा. आणि आपल्या ह्या रानाच्या शेजारीच फॉरेस्ट आहे रस्त्याला आहे दिगंज. हा कोण आहे तर आहे कुत्र कोण हाय काय नाहीच आपलं त्या घरात. आणि आता तर कॅमेरा बसवला या. रात्री कुत्र घरा बसणं पडत होतं तर सारखं नोटिफिकेशन पडत होतं. काट 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 कुत्र लगेच पळत. लाईट पडते त्याची त्यामुळे कुत्र्याला मजा वाटते. नाही कसं कोण नाही घेतला बरं का घरी तिच्या त्याच्या कामाला कचरा कसं आहे मित्रांनो भुईमुग बघा ही कशा शेंगा ह्याकडून जरा लाल मुंगे बघा ही शेंगा. दगड जायते बघा या रानात सगळी. तुम्हाला खाल्लं सुद्धा दाखवतो बघा. सगळी टोटल दगड जायते. केलं का नाही मग हे चांगलं राहतंय बघा रान. ह्याला मातीची सुद्धा गरज टाकायची माती होते महिला. ह्या रानाला मातीची टाकायची गरज नाही कारण भरपूर आहे. ह्या रानात दगडच लागत नाही खाली फक्त मुरुम लागतो या. माती होती पुन्हा अजून एक 4-2-3 पिकं माती कसली होती
2-4 पिकांना बघा ह्यात माती नादभरीच माती होती या. ही पहिलं पीक आहे यात. पहिलं पीक आहे पण किती मस्त खायापुरतं चिकार आलंय, काय कमी पडत नाही. माणसाचं मन चांगलं असलं आणि पाणी ना हे असलं ना दगडा सुद्धा पिकतं या. इथनं पाईपलाईन गेल्यामुळे इथनं शेंगाला नाही त्या, कारण इथं पोकाळ राहिले ना सगळं. पहिल्याच वर्षी पाईपलाईन नेली कसं ह्याच्यावर याल मुरमात नुसता मुरुम. आजी मला म्हणते एकटी जातो कुठं फिरवत आणि मला नेत नाही. आणि सांगा तर न पडलं तर मोडला हाड तर जोडायचं तरी येईना म्हणजे का करा. कुठं नाही फिरवत. सांगून पडते इकडे रानात घेऊन ये म्हणत होते रानात घेऊन ये म्हणते ती. गाडीवर. होय. हा कुटीवर आणि पडल्या बिडल्यावर. आणि ते रोड तर आहे का चांगला, मला भेव वाटतं मला गाडीवर माझी मगाशी खात्री निघत नाही. आलं पण का तिला अजून चांगली तिलाच येत नाही स्कूटी. ते एकटं पडलं तर पडलं काय नाही. येताना जातो तर म्हातारी माणसं कुठं फिरवावते. आणि अजून ते आपलं तर वाढत्या अंगाला तर जरा जुडल फाडू. म्हाताऱ्या माणसाचं काय जुडतंय वेळ. नाही नाही किती पण खाया घाला लवकर हे होत नाही. म्हातार माणूस आणि लहान बाळ सारखंच आहे हो. निमित्त पण होतायचं पण ते मी पडली मी मला पाडलं. लहान बाळाचं हाडूक बारीक असतं. माझा हात दुखलेला. जुळून येतं तसंच, पण म्हाताऱ्या माणसाचं जुळत नाही लवकर. परत ते आजच आता उद्या आपल्याला ही कोपाट निघणार म्हणायचा. कशाला राहू दे की राहणार. आलं गेलं. का करा कुजून जाईल की नीट ते. जाईल. अगं हे आता लेटर गोळा करायचा काम लय आहे आता. ही रानं कुरटून ठेवायची आता. उलट हिथं जे एखादं शेड बेड टाकावं कधी. का सगळी घरच झाली हो. राहतात आहे गावात घर, तिकडच्या वरच्या रानात घर, हिथं घर. मग 3 घर होते तर मग अजून एक चौथं येडं वाकडं छपर तर घाला तुराट्याचं. 5 ठिकाणी चार. 4 ठिकाणी रान आहे ती. हं. 4 ठिकाणी गावात रान नाही नसतं घर. हिथं गावात आलं तर रान इथं नाही, पाणी, घर आहे. भाकरी ही ते ठेवाय यावं. तिकडल्या रानात गेलं की तिकडं भाकरी कालवण ठेवाय यावं पाणी. आणि लागू ती घराला उंदरं बंद असल्यामुळं गावातल्या घराची बघा अवस्था कशी झाली, राहायला कोण नाही ती. त्याला माणसं लागते ती. नातेवाईकांना राहावं म्हणलं तर राहायना ती. पाहुण्याच्या गावात. काय करायचं तिकडं लोक आहे सारा राहण्यापेक्षा इथं राहिलेलं बरं नाही का. अगं मी तर म्हणत होतो इथं राहावा, गावात जागा नावा करून देतो. आमच्या गावात नाही त्यात येऊन राहिली ती. फुकटची जागा असेल आमच्या गावात. आता संपल्या जागा. राहणार होतं सगळं. पण नेट बांधल्यामुळे लय फायदा झाला बरं का रानात ह्या. दुपारच्या पुढं ऊन लागतंय ते लागलं नाही. ऊन कसलं सुद्धा लागलं ना. शेंगा म्हणजे शेंगाला तोडायला त्रास झाला नाही. गेली का ती मावशी? गेली असरी. नाही म्हणलं कुठलं आहे वाटतं मी. म्हणजे गावात तुला ओळखू येत नाही. मी गावातली कांबळे मावशी आहे. नाही का मी ओळखते. लय बुलकी आहे ती. अगं तुला त्या दहीवडीत तर लय ओळखत येते. कुठली दहीवडी तर आमची लेक दिली म्हणजे तिकडं. गावातलीच आहे. गाई घेऊन आली. एवढं लांबूच चालत येतात माणसं इकडं. ती गाय घेऊन आली ती बैलाकडं. बैल आहे इथं बघ आमच्या ह्यांच्या चुलत्यात. गाई आणली होती ती. तर चला मित्रांनो, चालू आहे बघा सकाळ सकाळच्या 9:30च्या आसपास. 9:30 वाजले असतील हे ना. 9 वाजले त्या. 9च्या वातावरणात आमचं असं काम चालू आहे. तुमचं काय चालू आहे काय नाही नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आज किंवा उद्या आपल्या शेंगाचा एंड होतोय. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.